फक्त मराठी देवाची वारी कीर्तनाची वारी देवाची वारी कीर्तनाची वारी जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करते काय नो हे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्य अर्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मेया महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठं तमानंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीवो धरार्थावतारं कलांकांक तेजोधिकामोधिवक्त्रं खलानीश बाधा पनोदारक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करा दयाळा करुणा करा दयाळा विष्णू गुरुर्देव महेश्वरात गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले करनते काय नो हे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तर बघा चिंतनासाठी निवडलेला अभंग महाराष्ट्राचे महावंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी शोभणारे संत मान्य संत देवमान्य संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय यांचा महत्वाचा आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचा यथार्थ वर्णन करणारा असा अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तर बघा चिंतनासाठी जो अभंग निवडलाय तो जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचं यथार्थ वर्णन करतायत. आता संतांनी संतांचं केलेलं वर्णन त्याला यथार्थ वर्णन म्हणतात. एखाद्याचं वर्णन करायचं असेल तर वर्णन करता तेवढा अधिकाराचा असावा लागतो. मग जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबारायांचं वर्णन करतायत. बघा वर्णनाचे सुद्धा प्रकार पडतात, यथार्थ वर्णन आणि भावनानिष्ठ वर्णन. मी तुम्हाला वर्णनाचे प्रकार सांगतोय, वर्णाचे नाही. नाहीतर वर्णाचे सुद्धा दोन प्रकार पडतात, एक आंधळ वरण आणि दुसरं डोळस वरण. आंधळ वरण ज्याला म्हणायचं जे वरण पत्रवळती वाढल्यानंतर आपली जागा सोडून अजिबात कुठं जात नाही त्याला म्हणायचं आंधळ वरण. आणि दुसरं आहे ते डोळस वरण, ते आपल्या पत्रावळीवरती वाढल्यानंतर ती पत्रावळी सोडून पळून जातं त्याला म्हणायचं डोळस वरण. परंतु मी तुम्हाला वर्णाचे प्रकार सांगत नाही तर वर्णनाचे प्रकार सांगतो, एक यथार्थ वर्णन आणि भावनानिष्ठ वर्णन. विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा विठ्ठला. आता यथार्थ वर्णन कशाला म्हणायचं? जशी वस्तुस्थिती आहे अगदी तसल्या तसं वर्णन करणं त्याला म्हणतात यथार्थ वर्णन. आणि भावनानिष्ठ वर्णन कशाला म्हणायचं? जशी वस्तुस्थिती नसताना जास्त उहापुहा करून केलेलं वर्णन त्याला म्हणायचं भावनानिष्ठ वर्णन. आता भावनानिष्ठ वर्णनासाठी उदाहरण बघायचं झालं तर सासूबाईने जावयाचं केलेलं वर्णन. आता सासूबाई जावयाचं काय वर्णन करेल सांगता येईल का हो? सांगता येणार नाही. एक सासूबाई म्हणे माझ्या जावयाने गाडीच्या खालीच उतरत नाही. मला वाटतं वा इथं जावई मोठा ऑफिसर असेल गाडीच्या खाली उतरत नाही म्हटल्यानंतर. परंतु चौकशी केल्यानंतर समजलं इथं जावई कोणी ऑफिसर नसून तर ऑफिसरच्या गाडीचा ड्रायव्हर आहे. म्हणजे सासूबाईचे जावयाचं वर्णन करते ते भावनेपोटी स्वतःहरी वर्णन करते. एक सासूबाई म्हणे आमच्या जावयाच्या घरी की नाही कितीतरी लोक येतात आणि जेवण करून जातात. मला वाटतं वा उदार माणूस असेल, कितीतरी लोकांना अन्नदान करतोय.
परंतु चौकशी केल्यानंतर समजलं की हिच्या जावयाच्या घरी खानावळ आहे म्हणून, म्हणजे सासूबाईच्या जावयाचं वर्णन करते ते भावनेपोटी स्वार्थाहारी करते. परंतु या अभंगाकडे जर आपण बघितलं तर जगद्गुरु तुकोबराय हे ज्ञानोबरायांचं यथार्थ वर्णन करतायत. विठ्ठला विठ्ठला म्हणजे एखाद्याचं वर्णन करायचं असेल तर वर्णन करते तेवढा अधिकाराचा तेवढा तोलामोलाचा असावा लागतो. एखाद्या पैलवानाचं वर्णन करायचं असेल तर पैलवानच पाहिजे की नाही बाबा. उगाच चहा पिऊन पेदू झालेला आणि पाव खाऊन आतपाव झालेले मनुष्य पैलवानाचं वर्णन करेल का? नाही करू शकणार. किंवा एखाद्या गरोदर स्त्रीचं मातेचं वर्णन करायचं आहे तर एखाद्या मुलाला जन्म दिलेलीच माता पाहिजे. उगाच वांद स्त्री गरोदर स्त्रीचं वर्णन करू शकत नाही. मग या ठिकाणी ज्ञानोबरायांचं वर्णन करायचं आहे तर ज्ञानोबरायांचं वर्णन करण्यासाठी जगद्गुरु तुकोबरायच पाहिजे. आणि जगद्गुरु तुकोबराय माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं यथार्थ वर्णन करतायत. मग काही ठिकाणी वर्णन करते चांगले, वर्णनाचा विषय चांगला नाही. परंतु अभंगाकडे जर बघितलं तर वर्णन करतेही चांगले आणि वर्णनाचा विषय सुद्धा चांगला आहे. विठ्ठला बघा, सुभाषितकार एक दृष्टांत देतात. एका उंटाच्या घरी लग्न होतं, म्हणजे प्राण्यांमध्ये लग्न होतात पण ते आपल्याला पत्रिका देत नाही. का देत नाही तर त्यांना माहिती माणसाचा रोड म्हणजे लय विचित्र, लय घाई. एक ट्रकच्या टापावर बसलं, ट्रकच्या, आणि ट्रकच्या टापावरती बसल्यानंतर टोपी उडून गेली, खाली उतराय गेलं, पॅन्टच फाटून गेली. कस तरी पाहुण्याच्या घरी पोहोचलं, इकडे लगीन लागून गेलं. शेवटच्या पंक्तीला बसलं, त्यात कडीत कोंबडीनं उडी मारली. म्हणजे माणसाचा रोड म्हणजे लय विचित्र, लय घाई. आणि मग त्या उंटाच्या घरी लग्न होतं आणि त्या उंटाने लग्न असल्यामुळे स्पेशल ब्राह्मण बाबू बोलावले. कुठून तर कुंभारवाड्यातून. आता उंटामध्ये लग्न आहे म्हटल्यानंतर गाढवदादा बोलवले. गाढवदादा 12:35ला लग्न तर 12 वाजता हजर. नवरा नवरी उभी राहिली, अंतरपाठ धरला गेला, मंगलाष्टका झाली, टाळी लागली, कार्यक्रम संपला. ज्यावेळेस ब्राह्मण बुवा म्हणजे ते गाढवदादा घरी जाण्यासाठी निघाले ना त्यावेळेस उंट दादा पुढे येतोय आणि त्या गाढवाचं वर्णन करायला सुरुवात करतोय. अहो ब्राह्मण बुवा, मी अनेक ब्राह्मण बघितले परंतु तुमच्यासारखा आवाज एकाच आहे नाही. असं वाटतं तुम्ही गातच राहावं आणि आम्ही ऐकतच राहावं. आता मला सांगा, गाढवाचा आवाज ऐकण्यासारखा असतो का हो? महाराज सांगतात गाढव जर गावाच्या खाली ओरडलं ना तर गल्लीत लोक कानात बोट घालून उभी राहतात. मी तुम्हाला सांगतो, गाढवाचा आवाज कोणत्या स्वरात बसत नाही, कोणत्या सप्तकात बसत नाही, कोणत्या पेटीत बसत नाही आणि कोणत्या पट्टीत सुद्धा बसत नाही. असा गाढवाचा आवाज असतोय. परंतु या ठिकाणी उंट गाढवाचं वर्णन करतोय. हे काय भावनानिष्ठ वर्णन आहे. आणि मग उंटाने गाढवाचं वर्णन केल्यानंतर गाढव काय गप्प बसेल का हो? गाढव का गप्प बसेल का? गाढव सुद्धा गप्प बसला नाही आणि त्या गाढवाने उंट दादाचे वर्णन करायला सुरुवात केली. अहो उंट दादा, मी अनेक नवरदेव बघितले परंतु तुमच्यासारखा एकही नवरदेव नाही. असं वाटतं तुमच्याकडे पाहतच राहावं. आता मला सांगा, उंट पाहण्यासारखं असतो का हो? नाही. ज्ञानोबराय सांगतात, तेथे कैचे नीट अंग, मान पाहावी तर वाकडी, पाय पाहावे तर वाकडे, कंबर पाहावे तर वाकडे, सगळा वाकडाच वाकडा असतोय. आणि या ठिकाणी गाढवदादा म्हणतोय तुमच्यासारखं नवरदेवच मी बघितला नाही. म्हणजे या ठिकाणी गाढवाने उंटाचं केलेलं वर्णन आणि उंटाने गाढवाचं केलेलं वर्णन हे भावनानिष्ठ वर्णन आहे. परंतु या अभंगामध्ये जगद्गुरु जगदवंदनीय माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं यथार्थ वर्णन करतायत. विठ्ठला विठ्ठला. या ठिकाणी कोणी शंका घेईल, महाराज तुम्ही म्हणतात जगद्गुरु तुकोबाराय हे ज्ञानोबरायांचं वर्णन करतायत, आता ज्ञानोबराय कधीचे आणि जगद्गुरु तुकोबाराय कधीचे? तर ज्ञानोबरायांचा अधिकार त्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार होता का त्या ज्ञानोबरायांचा अधिकार वर्णन करण्या इतका? तर या ठिकाणी शंका घेईल. शंका येणं साक्ष आहे, शंका येईलच कोणालाही. पण या ठिकाणी म्हणतील की जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार होता का ज्ञानोबरायांचं वर्णन करण्या इतका? परंतु ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबारायांची परीक्षा कोणी बघितली? रामेश्वर भट्टांनी. तर त्या रामेश्वर शास्त्रींच्या ध्यानी त्या जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार येत आहेत, ते अधिकार वर्णन करतात. तू की त्या तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले, आरती तुकारामा. असा अधिकार माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि ते अधिकारी जगद्गुरु तुकोबाराय माऊली ज्ञानोबरायांचं वर्णन करतायत. अहो जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार माझ्यासारख्या सामान्य माणसाने काय वर्णन करावा? वैराग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीशी परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त आहे जगद्गुरु तुकोबाराय. परंतु हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या जगद्गुरु तुकोबारायांना नजराणा म्हणून दिवट्या छत्र्या घोडे सोने सर्व काही दिले. परंतु जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितलं की दिवट्या छत्र्या घोडे ये तो बऱ्यात न पडे, किंवा सोने रुपये आम्हा मृतिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. इतकं जबरदस्त वैराग्य तुकोबारायांच्या ठिकाणी होतं. हे झालं तुकोबारायांचं प्रधानाविषयी वैराग्य. परंतु आता तुकोबारायांचा परस्त्री विषय वैराग्य म्हणायचं झालं तर ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय नामस्मरण करण्यासाठी भंडारा डोंगरावरती जायचे तर गावातील काही दृष्ट माणसांना पाहावे ना, ते दृष्ट माणसांना पाहावे ना. कारण बघा, एखाद्यात जर चांगलं होत असेल तर काही लोकांना पावत नाही. एक डॉक्टरकडे गेला आणि डॉक्टर सांगितलं, डॉक्टर साहेब माझ्या पोटात खूप दुखतंय. डॉक्टर म्हणाले केव्हापासून?
तो म्हणतो शेजारच्याने रंगीत टीव्ही घेतल्यापासून. म्हणजे रंगीत टीव्ही शेजारच्याने घेतली आणि पोटात याच्या दुखायला लागलं. तसे जगद्गुरु तुकोबाराय नामस्मरण करण्यासाठी भंडारा डोंगरावरती जायचे, परंतु गावातील काही दृष्ट माणसांना, काही कुटाळकोर माणसांना ते पाहावे ना. मग त्यांनी विचार केला, या तुकोबाचं वैराग्य नष्ट करायचं, त्यांचं मन विचलित करायचं, यासाठी काय करावं. मग त्यांनी एक वाईट स्त्री, त्या स्त्रीला पैसे वगैरे देऊन ती स्त्री जगद्गुरु तुकोबारायांचं मन विचलित करण्यासाठी, त्यांचं वैराग्य नष्ट करण्यासाठी ती स्त्री जगद्गुरु तुकोबारायांकडे पाठवली. ती जगद्गुरु तुकोबारायांकडे ती स्त्री येते. त्या स्त्रीला जगद्गुरु तुकोबाराय बघतात, तिचं मन ओळखलं आणि जगद्गुरु तुकोबाराय त्या स्त्रीला सांगतात,